निश्चितच सामना अतिटट्टीचा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि आमचे परममित्र सन्माननीय रोहिणजी पाटील मॅन फ्रॉम झिडके यांच्या माध्यमातून आयोजन नियोजन आणि खास करून आपण पाहतोय या दोन टीमला शुभेच्छांचा वर्षाव दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद रोहन पाटील, तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत आहात. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वलिया खेळाकडे गोलंदाज बोलतोय, गोलंदाजी मार्ग वरती पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी मधुकर. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी पुरेवर फायदा उचलला जातोय आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडूला भिडकावून दिलं इनफिल्डच्या वरतून 4 धावांसाठी. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस स्लोअरचा मारा, इथं मात्र खूप चांगल्या पद्धतीने फटका सजवला होता परंतु गॅप शोधता आलेला आहे. परिणाम स्वरूप आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पोहोचताना दिसते. मेहनत जिद्द चिकाटीने तुम्ही ज्या वेळेस संघर्ष करता त्यावेळेस त्याचा आवाज खूप चांगल्या पद्धतीने गोड येतोय आणि तो संघर्ष या दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर कमबॅक एकच धाव. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये आपण पाहिले तर शॉर्ट मिडगटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, मिसफील्ड पाहायला मिळाली आणि एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्शन पाहायला मिळते. निश्चितच एक एक धाव खूप महत्वाची असते आणि ज्या वेळेस तुम्हाला चोरटी धाव घ्यायची असते त्यावेळेस पहिली धाव जी आहे ना ती अतिशय वेगाने पूर्ण करायची असते आणि ती स्ट्रॅटेजी खास करून जर विचार केला या फॉर्मॅटमध्ये सर्वात चांगली कोणाची असेल तर गावदेवी भादवड संघाची. या संघाकडे ती ॲबिलिटी खूप चांगल्या पद्धतीची आहे. ज्यावेळेस तुम्हाला एक धाव जरी मिळत असेल ना तिथेही हे संघातील खेळाडू पहिली धाव जी असते ना ती खूप वेगाने घेतात आणि छोटासा काही अवसर मिळो त्याचं मात्र दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन करतात. यावेळेस वाड शॉट, तारामंडल फटका, चेंडू सीमा बाहेर, षटकार. मात्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. पाहूया पुढील 3 षटकामध्ये हे सातत्य त्यांना ठेवता येईल का की पलटवार करेल पीसी संघ. मात्र सुरुवात अप्रतिम झाली आहे. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फलंदाजीचं प्रदर्शन. या षटकाचा विचार केला तर एक षटकार एक चौकार आपण पाहिला. फलंदाज कैलासच्या बॅटमधून चौकार तर फलंदाज संतोषच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला आणि त्याच्या जोरावर धावफलक जे आहे 16 वर पोहोचलंय.
निश्चितच यशाच्या शर्तीत राहण्यासाठी तुम्हाला नेहमीच काहीतरी नवीन आणि चांगला प्रयत्न करायला हवा असता आणि गावदेवी भादवड संघाकडून नेहमी चांगलं काम करताना पाहायला मिळते. त्याचबरोबर ओमसाहेब पिशे हाही संघ त्या शर्तीमध्ये नेहमीच अग्रेसर असतोय. तर दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत आणि यामधील जो संघर्ष आहे तो संघर्ष मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती धावा आपल्याला 16 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. तर पाहण्यासारखं राहील की येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे धावा जोडल्या जातील. आपण जर या फॉर्मॅटचा विचार केला तर फिटनेसचा फंडा म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे आणि फिटनेस आपल्याला पाहायला मिळते की हा जो 40+ खेळ आहे तो निश्चित रेग्युलर क्रिकेटला लाजवेल अशा प्रकारे खेळला जातोय. कारण आत्ताच्या घडीला जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने खेळाडू इथं घडले जात आहेत. आजही या स्टेजला काही खेळाडू आहेत की 50 मारली जाते, म्हणजे तुम्ही समजू शकता कशा प्रकारे आतापर्यंत खेळ पाहायला मिळते. 2008 साली झालेला हा खेळाला सुरुवात आज आपण पाहतोय की खूप चर्चेने आणि खूप आवडीने हा खेळ खेळला जातोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती संतोष नाबाद आपण 9 धावांवरती खेळताना पाहायला मिळते. कैलाश नाबाद 7 धावांवरती एकंदरीत 16 धावा. दुसरं षटक आपण जर पाहिलं तर कुठेतरी स्ट्रॅटेजी चेंज केलेली आहे. अनिल यास आमंत्रित केलेला आहे षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. त्यानंतर गोलंदाजी मार्गवरती यावेळेस वाड शॉट चेंडू थांबत नाहीये, जातोय आकाशाला गौस निघाला सीमारेषे बाहेर षटकार. निश्चितच आपण पाहिलं बराच काल हवेमध्ये होता आणि इथं मात्र दोघांचा तालमेल आपल्याला पाहायला मिळाला नाही. या दोघांच्या मध्ये चेंडू पडला जातोय आणि एका टप्प्याने सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी आपलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 26 या आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज टर्न होतोय यावेळेस अजून एक धमाका आणि हाही चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. येतोय षटकार. संतोष मात्र 6 चेंडूंचा सामना करतोय आणि 25 धावा वैयक्तिक कुठून काढतोय. सांघिक स्कोर जर पाहिला तर 32 धावांवरती षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, तर आता मात्र या दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या 3 बॉलवर 16 धावा आल्यात, 32 धावा धावफलकावर. यस, यावेळेस साईड चेंज केलेली आहे. इथं मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. निर्धावची सांगता होते. यॉर्कर लेनचा चेंडू होता. आपण जर पाहिलं तर बॅकवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज संतोष यांचा पाहायला मिळत होता, परंतु इथं मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. निर्धावची सांगता होते, कारण आतापर्यंत जर विचार केला तर अनिल यांच्या गोलंदाजीवरती 16 धावा खर्च केलेल्या आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडूला फेकून दिलेला आहे सीमारेषे बाहेर. आणखी एक खणखणीत चौकार.
आणि इथं मात्र पाहू शकता आपण कशा प्रकारे दुसरी धाव जणू काय हातातून चोरून घेतलेली आहे. 2 धावा अकाउंट मध्ये अजून जुळत आहेत. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न होते. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 38 धावा. आजच्या दिवसाचा जर विचार केला सांघिक सर्वाधिक जे स्कोर आहे ते मात्र 57 धावाचा वीर तानाजी दापोडे संघाच्या बाजूने पाहायला मिळत होता आणि राजू पाटील यांचा वैयक्तिक 30 धावांचा जो आजच्या दिवसातील रेकॉर्ड होता तो मात्र संतोष तरे याने मात्र मोडीत काढलेला 31 धावा 9 चेंडूंचा सामना करत असताना नाबाद मैदानाच्या आतमध्ये खेळी करतोय. आणि यानंतर उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडते काय बिघडते या ऐकूया माझे सहकारी समालोचक मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. थँक्यू व्हेरी मच मनोज ठाकरे. पहिलं षटक आपण पाहिलं 16 धावांचं, तर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा ठोकल्या गेल्यात गोलंदाज अनिलच्या गोलंदाजी मार्कवर. आपण 22 धावा पाहिल्या. संतोष धरे एक धुवादार इनिंग आपल्या टीमसाठी पेश करतोय. तर आता मात्र गोलंदाज विनोद आलाय. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने डोलवला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एका धाब्यावर समाधान. कैलास नाईक टॉस जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारला हे मात्र अजूनही सिद्ध करता आलं नाहीये टीम पिसेला, कारण भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विनोद पुन्हा एकदा त्यावेळेस विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. जरूर या ठिकाणावरनं कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल टीम पिसेला. मात्र पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर दोन्ही षटकांचा खेळ बादव टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचं कारण सलामीची जोडी ज्या प्रकारे फलंदाजी करते. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. या वेळेस अजून एक चांगला बॉल, अतिशय सुरेख चेंडू. या षटकामध्ये मात्र कमबॅक केलं जात आहे. विनोद चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 बॉलचा खेळ झाला. या षटकामध्ये एकच धाव खर्च केली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. विनोद गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर संतोष त्यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या स्थानी डीपला जातोय. डीप मध्ये अनिल आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 41 वर पोहोचलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय, जे षटक विनोद या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विनोद. त्यावेळेस बॉल उडवलाय पॉइंटच्या वरून. फटका भरपूर चांगला आहे. गॅप शोधले. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाहीये. निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर 45 धावा झाल्या आहेत. त्यावेळेस बॉल यष्टीरक्षकाच्या मागे ट्रॅव्हल होतोय. टॉप एज लागला होता, मात्र जोपर्यंत चेंडू अडवून फेकी होईल त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. संतोष दरेचा विचार केला तर आतापर्यंत 14 धावांचा माफ करा 14 चेंडूंचा सामना केला आणि वैयक्तिक 39 धावा आपल्या टीम साठी दिल्या आहेत. एक चांगली खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. 39 धावा वैयक्तिक ठोकल्यात 14 बॉल मध्ये आणि संघाची धावसंख्या 47 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजून एक षटक बाकी आहे. त्या दरम्यान ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच ड्रिंक्स ब्रेक झालाय. तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. आपण मुभा देऊया. डीजे गणराज.
वळूया आपण मॅचच्या दिशेने. षटकातील पहिला बॉल उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जेल खाली. जेलच्या स्वरूपात नक्कीच फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र शेवटच्या क्षणी या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. जीवनदान दिलं जात आहे फलंदाज कैलास नाईकला. गणेश पाटीलच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप झालाय. मधुकर पाटीलला षटकातील पुढील चेंडू. या वेळेसचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतायत. अजून एक झेल ड्रॉप झाला आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. फिफ्टी कंप्लीट. 51 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच राजन दादा मडवी यांना देखील आपण व्यासपीठावर पाहू शकता. एक डॅशिंग पर्सनॅलिटी या सामन्याचा आनंद घेत आहेत. षटकातील पुढील चेंडू. या वेळेचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. आता मात्र फक्त एका धावेवर समाधान मानतोय कैलास आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. धावा धावफलकावर झाल्या आहेत 52 धावा. निश्चितच आपण पाहतो या स्पर्धेसाठी अफाट मेहनत घेणारे आमचे प्रमोद दादा भोईर यांना सुद्धा पाहू शकताय व्यासपीठावरून खास करून सामन्याचा आनंद घेत आहेत. कमी तिथं आम्ही नेहमीच त्यांची भूमिका असते. मग 1 रुपयापासून तर जेवढी देणगी जमेल त्याचा हिसाब ठेवण्यापर्यंत त्यांच्याकडे काम आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढील चेंडू. या वेळेचा बॉल उडवलाय. चेंडू आवत आहे. गणेश पाटील जज करतायत. आता मात्र एक चांगला झेल. फलंदाज बाद संतोष थरे. शेलूमाता क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष भानुदास भोईर साहेबांना देखील पाहू शकता. हायवे दिवा गावचे आमचे भाऊजी अर्थात सामाजिक कार्यकर्ता हनुमान पाटील, किरण पाटील, त्याचबरोबर वलगावच्या विद्यमान सरपंच त्यांच्या सह आहेत. अर्थातच नरेंद्र दादा पाटील देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर संजय दादा देखील आहेत. शैलेश पाटील, प्रमोद भोईर हे या मॅचचा आनंद घेत आहेत. हे आमचे मान्यवर व्यासपीठावर आपण पाहू शकता. नवीन फलंदाज यशवंत मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढील चेंडू. या वलेचा बॉल उडवलाय ऑन साइडला. अनिल झेल खाली येतोय, मात्र झेल ड्रॉप होतोय. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. नक्कीच मोठे फटके भरपूर येत आहेत आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांच्या चुका देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. वारंवार झेल ड्रॉप होताना आपण पाहतोय. पीसीए टीमच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकलाय. 54 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल शेष आहे या इनिंग मधील. मधुकर पाटील गोलंदाज. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जज करतायत. अजून एक चुकी. यस, चुकीला माफी नाही आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मध्ये आपण पाहतोय धावा धावफलकावर लावल्या गेल्यात 58.
नक्कीच टेलिव्हिजन स्क्रीनवर बॅटिंग कार्ड तुम्ही पाहू शकता. 7 बॉलवर 13 धावा नाबाद कैलासच्या बॅटमधून आल्या, तर 15 बॉलवर 39 धावा ठोकल्या संतोष थरेने. त्यानंतर यशवंतच्या बॅटमधून 6 धावा आपण पाहिल्या. 2 बॉलचा सामना केला आणि त्यानंतर बॉलिंग स्कोर कार्ड आपण पाहू शकता. पहिले षटक मधुकर बजागेने हात आलं होतं, 16 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 22 धावा, तिसरं षटक 9 धावांचं, तर चौथं षटक 11 धावांचं आपण पाहिलं होतं आणि त्याच्या जोरावर 58 धावा ठोकल्या गेल्यात. तर 59 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय. नक्कीच यस टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता हे आमचं व्यासपीठ दाखवलं जात आहे. ज्या ठिकाणी राजनदादा मडवी यांना दाखवलं जात आहे व्यासपीठावर आपण पाहू शकता. इतर मान्यवर देखील किरण पाटील असतील, त्यानंतर हनुमान पाटील असतील, शेलूमाता क्रीडा मंडळ वर्ल्डचे विद्यमान अध्यक्ष भानुदास भोईर साहेब देखील आहेत. त्याचबरोबर शैलेश दादा, संजय दादा, त्याचबरोबर या स्पर्धेमागे अफाट मेहनत, अफाट कष्ट प्रमोद दादा भोईर यांना देखील दाखवलं जात आहे. सकाळच्या सत्रात ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो, नक्कीच एक क्षण ओळखलं नव्हतं प्रमोद दादांना, कारण त्यांचा लुक जो आहे तो भरपूर चेंज झाला आहे. मैदानाची तपासणी करताना बालकृष्ण बीके, त्यांच्या समवेत प्रवीण पाटील, त्याचबरोबर रुपेश मडवी यांना देखील आपण पाहू शकता. व्यासपीठाकडे वळताना अतिशय महत्वाच्या गोष्टीवर, महत्वाच्या विषयावर काहीतरी चर्चा चालू आहे. टेलिव्हिजन स्क्रीनवर मात्र त्यांना दाखवलं जाते, आपण पाहू शकता. बालकृष्ण उर्फ बीके, त्यांच्या समवेत डॅशिंग पर्सनॅलिटी रुपेश मडवी, प्रवीण पाटील हे नक्कीच चांगले कलाकार आहेत. चार षटकामध्ये 58 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात भादवड टीमच्या माध्यमातून. तर 59 धावांचं लक्ष उभं केलंय टीम गावदेवी भादवडने ओम साई पिसे टीम समोर. तर या धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया. व्हॉइस ऑफ कोर्टचे भिवंडी मनोज ठाकरे. धन्यवाद संदेश. आपण पाहिलं तर अफलातून फलंदाजी खास करून संतोष तरे यांची पाहायला मिळाली. 39 धावा तब्बल कुठून काढल्या. आजच्या दिवसातील वैयक्तिक स्कोअरचा विचार केला तर राजू पाटील वीर तानाजी दापोडे संघाच्या बाजूने खेळत असताना पाहायला मिळाल्या होत्या. इथं मात्र जर पाहिलं तर
संतोष तरे कुठेतरी चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस गोलंदाज टर्न होतोय. पहिल्याच चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या पटामध्ये होत असा येत नाही. या निर्धावची सांगता होते. मोठा स्कोर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ओमसाहेब पिसे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रल्हाद नाईक कोण विसरलेल्या खेळाडूला ज्याने रेग्युलर क्रिकेट ही गाजून ठेवलं होतं. आजही या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार. येत पहिला चौकार ओमसाहेब पिसे संघाच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला मिडविकेटच्या रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. आई जाईल सी बारशे बाहेर, येईल चौकार. पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचते. जवळजवळ 15च्या सरासरीने धावपालगड जमा करायच्या. तिथं मात्र आपण जर पाहिलं तर चेंडू मात्र आपण पाहू शकता सर्कलच्या आतमध्ये थांबला जातो. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. सदानंद पाटील या पहिले स्ट्राईक वरती जातोय. धावसंख्येवरती नजर टाकली तर 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. 15 धावा जवळ धावफलकावरती जमा कराव्या लागतील प्रति षटकामागे. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाल्या गणेश पाटील यांच्या माध्यमातून. अतिशय सामना मित्र मैदानाच्या आतमध्ये कार्पेटच्या जाणे आपण ऑन साईडला पाहतोय. थोडंसं फंबलिंग एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. कारण आपण जर विचार केला गावदेवी भातवड संघाकडे फील्ड प्लेस जे आहे, क्षेत्ररक्षण जे आहे ते खूप मजबूत आहे. आणि या संघाकडे आपण जर पाहिलं तर डायरेक्ट थ्रो मग बाउंड्री लाईन लगतनं जरी केला कुठल्याही खेळाडूने तर त्यांचा येतोय. कारण ती प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने करत असताना या गोष्टीची. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस पाहिले तर अजून एक धमाका. चेंडू थांबत नाही, खेळून काढले ऑन साइडला. चेंडू जातो सीमा पार, येतोय चौकार. स्लोअरचा मारा, उलटाच डिलिव्हरी घेतली जाते बॅट वरती. इथं पण पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. जादूगर कैलास खूप दुरून येतोय, चेंडूला कलेक्ट करतोय. असं वाटलं होतं की चेंडू सीमापार जाईल, परंतु आपली जिद्द, चिकाटी आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना कैलास जादूगार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप दुरून येत आहेत आणि चेंडूवरती झडप घातली जाते, अडवला जातोय. आणि आपल्या संघासाठी निश्चितच मी तर म्हणेन 2 धावा वाचवलेल्या आहेत. एकंदरीत धावसंख्या स्कोर कार्डवरती 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअरचा मारा. इथं मात्र फसला जातोय फलंदाज.
आणि झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद सदानंद. बाकी सब प्रयत्न करत होता परंतु प्रयत्नांना काही यश मिळत नव्हतं. येत नाही, लागत नाही. धावसंख्याचा विचार केला तर 18 धावा धाव फलकावरती लागताना दिसतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे आणि प्रति षटकामागे जर विचार केला तर पहिल्या चेंडूपासून जवळपास 15च्या सरासरीने धावा जमा करणं गरजेचं आहे. दुसरं षटक अंतिम पडावामध्ये आहे. धावसंख्या 18 या धाव फलकावरती लागताना दिसत आहेत. विनोद सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहिलं तर ऑप्शनवर चेंडूला ठेवला जातोय. पाठलाग जरूर करण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धावची सांगता होते या चेंडूने. 2 षटकांचा मित्र इथे खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 9च्या सरासरीने जमा केले आहेत. 1/18. अजूनही जर विचार केला तर विजयाचं जे समीकरण आहे ते 12 चेंडूंमध्ये 41 धावांचं टार्गेट शेष आहे. म्हणजे प्रति षटकामागे आता मात्र 20.50च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील. तर या 41 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील की या थांबल्या जातील या ऐकूया माझे सहकारी समालोचक संदेश वखर यांच्या आवाजाने. थँक्यू व्हेरी मच मनोज ठाकरे. उर्वरित 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडूवर विकेट मोठे फटके खेळावे लागतील कारण 12 चेंडूवर 41 धावांची आवश्यकता आहे ओमसाई पीसे टीमला. त्या दरम्यान ओमसाई पीसे टीमला नक्कीच पंढरीनाथ पाटील त्याचबरोबर यश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. षटकातील पुढील चेंडू या वेळेस हा बॉल लेग ब्रेक आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. कैलासच्या षटकाची सुरुवात देखील अप्रतिम झाली आहे. गणेश आणि विनोद जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र नक्कीच अशा पल्लवीत असणार आहेत पीसे टीमच्या. क्षमता आहे, क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाहीये मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. षटकातील पुढील चेंडू या बलेसा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. प्रल्हाद नाईक झेल खाली येतोय. अप्रतिम झेल. फलंदाज बाद गणेश पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन.
षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला टोलवलाय. क्षेत्ररक्षक शैलेश त्या ठिकाणी आहे. फक्त एकच धाव. 6 चेंडू 38 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. मात्र पहिल्या बॉलवर फक्त सिंगल आली आहे. आता मात्र 37 धावांची आवश्यकता. अर्थातच औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये असंच म्हणावं लागेल. हा बॉल मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय गावदेवी भादवड संघ. यानंतर वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. त्वरितच टॉस उडवला जाईल. यानंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगला झेल आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय विनोद. संजय पुन्हा एकदा. यावेळेस हा बॉल ऑफसाईडला डोलवलाय. मात्र औपचारिकता बाकी होती. शेवटचा बॉल होता. फॉर्मॅलिटी जी आहे ती अनिलने कंप्लीट केली आणि अशा प्रकारे गावदेवी भादवड संघ विजयी झालाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक, ओम साई पीसे.